मी सुरुवातीपासूनच सांगत होतो की काही झाले तरी लोकसभा निवडणूक लढवणारच। वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाले माझे भाग्य समजतो। मात्र 25 वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो तिथे न्याय मिळाला नाही अशी खंत देखील वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार वसंत मोरे यांनी बोलून दाखवली आहे। पुणे लोकसभेत आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धगेकर आणि आता वंचितकडून वसंत मोरे निवडणूक रिंगणात असणार आहे। मनसेला जय महाराष्ट्र गेल्यानंतर वसंत मोरे यांनी लोकसभेचे तिकीट मिळवण्यासाठी सुरुवातीला महाविकास आघाडीच्या पायऱ्या झिजवल्या। तेथून पदरी निराशा आल्यानंतर मराठा समाजाकडून पाठिंबा मिळतो का याची चाचपणी केली। त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन आपला मनसुबा बोलून दाखवला। अखेर वसंत मोरे यांना यश आले आणि वंचितकडून उमेदवारी मिळाली। प्रकाश आंबेडकर यांना एकदाच भेटायला गेलो आणि लगेचच वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली। महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसेमध्ये असताना मला जी संधी मिळाली त्याचे सोने करून दाखवले, या संधीचेही सोने करून दाखवेल। आता मला पुणे शहरावर काम करण्याची संधी मिळेल असं वसंत मोरे यांनी सांगितले। तसेच ज्या पक्षात 25 वर्ष मी एकनिष्ठ राहिलो तिथे मला न्याय मिळाला नाही, परंतु प्रकाश आंबेडकर यांनी मला न्याय दिला। पुण्यातील विकासाचा जो पॅटर्न असेल तो कात्रज विकासाचा पॅटर्न असेल, माझा वैयक्तिक कोणताच पॅटर्न नसेल। कार्यकर्त्यांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करेन, कारण त्यांच्यामुळे ही संधी मला मिळाली असं वसंत मोरे म्हणाले आहेत।